नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, आचार्य चरकांनी फार सुंदर असा एक श्लोक सांगितला आहे. अव्यायामात दिवा स्वप्नाम मेध्यानाम च अतिभक्षणात मेदोवाहिनी दुष्यंती भुकत्वाम च स्वपताम दिवाम. चरकाचार्यांनी वजनवाढीचे 3 मुख्य हेतू सांगितलेले आहेत. ते म्हणजे अव्यायाम. अव्यायाम म्हणजे व्यायाम न करणे किंवा व्यायामाचा अभाव असणे. दिवा स्वप्न म्हणजे दिवसा झोपणे. आणि मेध्यानामच्या अतिभक्षणात म्हणजेच ऑइली किंवा फॅटी खाद्यपदार्थांचं अतिसेवन करणे. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये ही जीवनशैली खूप जास्त प्रमाणात असल्या कारणाने वजनवाढ हे जे प्रमाण आहे हे खूप जास्त प्रमाणात आपण पाहतोय. तर प्रेक्षको, रोगा हा सर्वेपी मंदाग्नो असे म्हणतात. म्हणजेच अपचन हे सर्व रोगांचे मूळ कारण आहे असेही म्हणतात. परंतु सध्या स्थितीमध्ये स्थूलतेचं प्रमाण पाहता असं वाटतं की स्थूलता जणू काही सर्व रोगांचं मूळ कारण आहे की काय. म्हणूनच या अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय आहे. ते विषय आहे स्थूलता सर्व आजारांचे मूळ. विषय पुन्हा पाहूया. विषय आहे स्थूलता सर्व आजारांचे मूळ. आणि या विषयावरती तज्ज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश शिवणे सर. नमस्कार सर. आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं. तरीही नव्या असलेल्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख सांगतो. डॉक्टर व्यंकटेश शिवणे सर हे कन्सल्टंट डायबेटॉलॉजिस्ट आणि थायरॉईड तज्ज्ञ आहेत. त्यांनी इंग्लंड येथील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून MRCP UK ही पदवी प्राप्त केली आहे. नुकतेच त्यांना रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन लंडन यांच्याकडून अत्यंत मानाची फेलोशिप ऑफ रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन प्राप्त झाली आहे. तसेच सर हे फेलो अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियनसुद्धा आहेत. ते मुंबईच्या KM हॉस्पिटलमधील मधुमेह आणि अंतःस्राविकी विभागात तसेच जसलोक हॉस्पिटल येथे आपल्या वैद्यकीय सेवा प्रदान करत असतात. ते गेल्या 22 वर्षापासून यशस्वी प्रॅक्टिस करत आहेत. सरांनी अनेक मेडिकल जर्नल्समध्ये आपले 40पेक्षा जास्त शोध निबंध सादर केले असून भारतात तसेच परदेशातसुद्धा व्याख्याने दिली आहेत. सरांचा मधुमेहाचा उपचार करताना जीवनशैलीतला बदल यावर विशेष भर असतो. मधुमेह, स्थूलता व थायरॉईड या विषयावर सरांनी अनेक मुलाखतीपर व्याख्याने दिली आहेत. तसेच सरांचे विविध वृत्तपत्रांत अनेक आरोग्यविषयक लेखसुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. सरांची ओळख आपल्याला झालीच आहे. पण प्रेक्षको, हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम तुमचा आहे आणि ह्यात तुमचा सहभागसुद्धा आम्हाला तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणूनच आजच्या या विषयाला अनुसरून तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही ते आमच्या तज्ज्ञांना विचारू शकता. संपर्क साधण्यासाठी आमचा टेलिफोन नंबर लिहून घ्या. 022 हा मुंबईचा कोड आणि 24908050 24988050 हा आमचा लँडलाईन नंबर. पुन्हा एकदा संपर्क क्रमांक ऐकूया. 022 हा मुंबईचा कोड आणि लँडलाईन नंबर आहे 24908050 24988050. चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया आता. सर, पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. आजचा विषय आहे स्थूलता आणि हा एक खूपच गंभीर असा विषय आहे. कारण खूप जास्त प्रमाणात आढळणारा हा एक रोग आहे किंवा एक लक्षण आहे. तर सर, काय म्हणाल तुम्ही स्थूलताबद्दल काय सांगाल? स्थूलतेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन जो आहे तो थोडासा वेगळा आहे. जर तुम्ही बघितलात तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती किंवा वर्तमानपत्रात सर्वाधिक जोक्स जे असतात हे लठ्ठपणावरती असतात. नक्कीच. याला आजाराचं कारण हा मूळ इतर आजारांचं कारण असणारा हा एक घटक आहे. त्यामुळे याच्याकडे बघण्याची थोडीशी आपण ह्या कार्यक्रमातून थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघूया. जेव्हा मराठीमध्ये असे खूप सारे शब्द आहेत
एखादी मुलगी सासरून माहेरी आली की किती वाळलीस ग, किंवा किती हडकुळी झालीस ग, बरोबर. किंवा एखादा पेशंट माझ्याकडे येतो, डॉक्टर सगळं पोटात जातं पण पोट आत जात नाही. हे एक त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन जो आहे वजनाविषयीचा तो वेगळा आहे. बरोबर. ज्या क्षणाला आपल्या शरीरातलं चरबीचं प्रमाणापेक्षा जास्त वाढतं त्याला स्थूलता म्हणतात. मग स्थूलता कशी मोजायची? स्थूलता मोजण्यासाठी वेगवेगळ्या मशीन्स आहेत. आजकाल तर साधे वजनाचा काट्यावरती सुद्धा तुम्ही थांबून स्थूलता मोजू शकता. स्थूलतेचं परिणाम जे आहे ते परिमाण जे आपण त्याला म्हणू, मोजायचं कसं, तर त्यासाठी तुमची उंची आणि तुमचं वजन ह्या दोन्ही बाबी लक्षात घेतल्या जातात. आणि त्यावरून तुमचा बॉडी मास इंडेक्स, ज्याला आम्ही शरीर भार सूचकांक म्हणतो, तो काढला जातो. बरोबर. हा नॉर्मली शरीर भार सूचकांक जो आहे तो 18.5 ते 22.9 पर्यंत असला पाहिजे. ह्याला आपण नॉर्मल म्हणतो. आणि 22.9 ते 24.9 पर्यंत आला तर त्याला आम्ही थोडंसं वजन वाढलंय किंवा ओव्हरवेट म्हणतो. आणि 25च्या वरती ते गेलंय तर त्याला आम्ही स्थूलता म्हणतो. बरोबर. इन जनरल जर आपण बघायला गेलं तर स्थूलतेचं प्रमाण हे स्त्रियांमध्ये 1.5 पटीने पुरुषांपेक्षा अधिक आहे. बरोबर. मी त्याची आकडेवारी सांगेनच. नक्कीच. तर सर, आता प्रश्न असा येतो की आपण हे जे स्थूलता पाहतोय भारतामध्ये आणि त्याचं कंपॅरिझन केलं पाश्चात्य देशामध्ये, तर त्याचा परिमाणमध्ये काय बदल येतो का? किंवा 2004 सालापर्यंत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी एकच सरसकट निकष लावला होता स्थूलता मोजण्याचा. परंतु त्या काळामध्ये मधुमेह तज्ज्ञांनी आणि भारतामधून आम्ही पण भरपूर सारे पब्लिकेशन्स केले आणि त्यात दाखवून दिलं की भारतामध्ये जो मी शरीरभार सूचकांक आहे तो 23च्या तिथेच आपल्याला मधुमेहाची, रक्तदाबाची, हृदयविकाराची सुरुवात होते. मग 2004 नंतर इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशननी आपल्या गाईडलाईन्स ॲक्सेप्ट केल्या आणि त्यांनी सांगितलं की भले परदेशामध्ये ओबेसिटीचा क्रायटेरिया हा बॉडी मास इंडेक्स 30च्या वर असेल, भारतासाठी तो 25च असला पाहिजे. कारण भारतातल्या लोकांमध्ये फॅटचं प्रमाण, बॉडी फॅट पर्सेंटेजचं प्रमाण खूप जास्त आहे. मी म्हणेन ते दुपटीपेक्षा काही जास्त आहे. आणि असे खूप सारे संशोधन झालेले आहेत यामध्ये की भारतामधल्या लोकांना स्नायू, मसल मास कमी आहे आणि ती मसल मासची जागा फॅटने घेतली आहे. त्यामुळं स्थूलतेचं प्रमाण, ज्याला पाश्चात्य देशांशी आपण तुलना करू तर आपल्या देशामध्ये जास्त आहे. आता स्थूलता 2 प्रकारे मोजली जाते. एक मी तुम्हाला सांगितलं की आपली वजन आणि उंची या परिणामावरून. दुसरं स्थूलता मोजण्याचं परिमाण आहे की आपल्या पोटाचा घेर. जेव्हा पोट सुटतं, जे प्रमाणाच्या बाहेर, पोट हे कधी फ्लॅट असलं पाहिजे, सरळ असलं पाहिजे, पण ते जेव्हा बाहेर येतं तेव्हा आपल्या नाभीच्या भोवतालचा जो भाग आहे तो बाहेर येतो प्रमाणाच्या, त्याला आपण वेस्ट सर्कम्फरन्स आपण म्हणूया की पोटाचा घेर. तो जर 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त पुरुषांमध्ये आणि 80 सेंटीमीटरपेक्षा जास्त स्त्रियांमध्ये असेल तर त्याला सेंट्रल ओबेसिटी म्हणतात, म्हणजे ॲब्डॉमिनल ओबेसिटी, पोटाची असलेली स्थूलता. बरोबर. याचं प्रमाण भारतामध्ये अतिशय जास्त आहे. ओके. आपण नेहमी बोलीभाषेमध्ये बोलतो की पोट सुटलं आहे म्हणजे बायकोचं प्रेम किंवा आईवडिलांचं प्रेम जास्त दिसतं आहे, कारण जेवणातून ते सगळं पोटामध्ये साचत आहे. पण ते नेमकं म्हणजे तसं नसतं. याच्याने सेंट्रल ओबेसिटी हा जो हे जे टर्म आहे हे याच्या गोष्टीला लागू पडतं, राईट? लग्न झाल्यानंतर पुरुषांचं वजन वाढतं यावरती चीनमध्ये एक संशोधन झालेलं आहे. ओके. बायकांच्या तुलनेत लग्न झाल्यानंतर पुरुषांचं वजन वाढतं. याचे बरीच सारी कारणं आहेत की आता चांगल्या डिलिशियस त्यांना चवीदार डिश त्यांना खायला मिळत असतील. तुम्ही म्हणताय ते काही अंशी बरोबर आहे आणि त्याला शास्त्रीय पुरावा सुद्धा आहे. चीनमध्ये तशी स्टडी केलेली आहे की लग्नानंतर पुरुषांचं वजन हळूहळू वाढत जातं. वा, छानच. तर सर, आता तुम्ही बोलता बोलता स्टॅटिस्टिक्स सांगत होतात, तर भारतात काय सध्या परिस्थिती काय आहे स्थूलतेची? राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 ह्याचा अहवाल 2022 साली केंद्र सरकारने प्रकाशित केला आणि आपल्या आदरणीय केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी तो टेबलावरती 2023-24 मध्ये लोकसभेत मांडला. त्यातनं फार धक्कादायक बाबी आपल्याला आढळल्या. त्यापूर्वीचं सर्वेक्षण जे केलं गेलं होतं ते 2015-16 साली केलं होतं, सर्वेक्षण नंबर 4, आणि आता जे केलं आहे ते सर्वेक्षण नंबर 5. यामध्ये 2015 पासून 2022 पर्यंत स्थूलतेमध्ये 1.5 ते दुपटीने वाढ झालेली आहे. पहिला भाग. दुसरा, पुरुषांमध्ये स्थूलतेचं प्रमाण हे साधारणतः 29.8% आहे. स्त्रियांमध्ये स्थूलतेचं प्रमाण हे 35 ते 40% पर्यंत आहे.
म्हणजे बाई पण भारी देवा हे इथे योग्य प्रकारे लागू पडू शकतं. बरोबर. मुख्य म्हणजे लहान मुलांमधल्या स्थूलतेचं प्रमाण पण सर्वेक्षणात वाढलेलं असं दिसून येतं. यामध्ये केवळ शहरी नाही तर ग्रामीण भागातील लोकांच्या म्हणजे स्त्रिया आणि पुरुष या दोन्ही घटकामध्ये सेंट्रल ओबेसिटी आणि वजन म्हणजे एकंदरीत स्थूलतेचं वाढतं प्रमाण या अहवालातून प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचबरोबर ICMR ज्याला आपण ICMRनी इंडिया डायट स्टडी 2022 साली प्रकाशित केली. त्यामध्ये जर मी वजन आणि उंचीचं परिमाण मोजलं तर भारतामध्ये ओबेसिटीचं प्रमाण आज 30% आहे आणि मी जर पोटाचा घेर घेतला तर 50% आहे. म्हणजे लोकांचं वजन आणि उंची जरी नॉर्मल असेल आणि पोट बाहेर आलेलं असेल तरीही त्याला आपण स्थूलच समजायला पाहिजे. आणि मी जो मगाशी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे सांगितला 5वा जो प्रकाशित झाला त्यामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये स्थूलतेचं प्रमाण हे 33 ते 50% आहे. म्हणजे प्रत्येक घरात जर आपण माप घ्यायला गेलो तर कमीत कमी एक पोट सुटलेला व्यक्ती किंवा पोट सुटलेली महिला किंवा वजन जास्त असलेले ग्रस्त आपल्याला मिळतील. बरोबरच आहे. तर सर आपण स्थूलतेबद्दल बोलताना आजचा विषय जो आहे तो स्थूलता सर्व आजारांचे मूळ असं आपण घेतलेलं आहे. तर स्थूलतेमुळे कोणकोणते आजार निर्माण होतात? खूप चांगला प्रश्न आहे. स्थूलता हे आजाराचं मूळ आहे. हे मी मगाशी सांगितलं की स्थूलतेमुळं मधुमेहाचा धोका वाढतो, स्थूलतेमुळं रक्तदाब वाढतो, स्थूलतेमुळं हृदयविकाराची शक्यता वाढते, स्थूलतेमुळं पक्षाघात किंवा पॅरालिसिस व्हायची शक्यता वाढते, स्थूलतेमुळं मेनिंजिओमासारखे काही कॅन्सर ब्रेनमध्ये होऊ शकतात, स्थूलतेमुळं घोरण्याचा त्रास ज्याला आम्ही ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया होऊ शकतो, स्थूलतेमुळं अन्ननलिकेचा कॅन्सर होऊ शकतो, स्थूलतेमुळं लिव्हरमध्ये फॅटी लिव्हर होऊ शकतं, स्थूलतेमुळं आपल्या पित्ताशयात खडे तयार होतात आणि त्याला आपण गॉल स्टोन म्हणतो, स्थूलतेमुळं आपल्या स्वादुपिंडात पॅनक्रेटायटिसचा त्रास होऊ शकतो, स्थूलतेमुळं स्त्रियांमध्ये PCOD नावाचा आजार होऊ शकतो, पुरुषांची आणि स्त्रियांची लैंगिक क्षमता आणि इन्फर्टिलिटी वंध्यत्वाचा त्रास स्थूलतेमुळे होऊ शकतो, दोन्ही गुडघ्यांचे मध्ये जे झीज होते ती स्थूलतेमुळे होऊ शकते जेणेकरून वाताचा कमी वयात त्रास होऊ शकतो, स्थूलतेमुळे युरिक ॲसिड वाढू शकतं, स्थूलतेमुळे युरिक ॲसिड वाढल्यामुळं गाऊट सारखे आजार ज्याला आपण जॉईंट्सचे पेन होणारे आजार वाढू शकतात, स्थूलतेमुळं व्हॅरिकोज व्हेन्सचा त्रास होऊ शकतो, स्थूलतेमुळं पायामधल्या दोन्ही रक्तवाहिन्यांना शुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात. तर स्थूलतेमुळं इन जनरल एक नैराश्य आणि मानसिक चंचलता किंवा एक मानसिक नैराश्यसुद्धा पुरुष आणि स्त्रियांमध्ये येऊ शकतं. ही लिस्ट खूप मोठी आहे पण सर्वसाधारणरित्या डोक्यापासून पायापर्यंत स्थूलतेचे काही ना काही साईड इफेक्ट आहेत. अच्छा, नक्कीच सर. तुम्ही खूप डिटेलमध्ये हे गोष्टी सांगितलेली आहेत. सर वजन वाढण्याचे जे कारणं आहेत ते कारणामध्ये इतर कोणकोणते कारणे आहेत आणि असे कोणते आजार आहेत की ज्याच्यामुळे वजन वाढू शकतात? खूप चांगला प्रश्न आहे की आपलं वजन वाढलं आहे हे नैसर्गिकरित्या वाढलेलं आहे की मला कुठला आजार आहे किंवा मी काही अशा काही गोळ्या घेतोय का किंवा मेडिसिन्स घेतोय का की जेणेकरून माझं वजन वाढतंय, हे स्वतः आपण आपल्या डॉक्टरांशी याबाबतीत नक्की चर्चा करायला पाहिजे. महत्त्वाचा विषय काय आहे, आपल्या वजन वाढण्याच्या इतर कारणामध्ये थायरॉईडसारख्या काही आजारामध्ये आपलं वजन वाढू शकतं, PCOD सारख्या आजारात आपल्याला वजन वाढताना दिसतं, काही हॉर्मोन्सचे इतर आजार आहेत ज्यामध्ये प्रोलॅक्टिन असतील किंवा इन्सुलिनची जास्त पातळी तयार झाल्याने आपल्याला आजार होऊ शकतो, शरीरामध्ये जास्त मात्रामध्ये स्टिरॉइड झालं तयार ज्याला आपण कुशिंग्सचा आजार म्हणतो तरी आपलं वजन वाढू शकतं. काही औषधं अशी आहेत ज्यांनी आपलं वजन वाढतं, उदाहरणार्थ इन्सुलिन घेणारे पेशंट्स त्यांनी वजन वाढू शकतं. त्यानंतर स्टिरॉइड्सचे औषधं जे लोक अस्थमासाठी घेतात किंवा इतर काही कारणासाठी स्किनचे आजार त्वचेच्या विकारांसाठी जर तुम्ही स्टिरॉइड घेत असाल तर तुमचं वजन वाढू शकतं. तुमचं फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असेल, जर तुम्हाला पायामध्ये गुडघ्यांमध्ये वात असेल तर ग्रॅज्युअली तुमचं हळूहळू वजन वाढू शकतं. तर वजन वाढण्याचे इतरही भरपूर कारणं आहेत, परंतु तुमचा जो ओबेसिटीचा प्रश्न आहे तो नैसर्गिक ओबेसिटी आहे, जेनेटिक ओबेसिटी आहे की तुम्हाला इतर कोणता आजार आहे याविषयी प्रथम तुम्ही शहानिशा करून घ्या. तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन ज्या काही तपासण्या आहेत, जे काही चेकअप आहे ते करून घ्या आणि नंतर जेव्हा कळेल की तुम्हाला इतर कुठलाही आजार नाही त्यानंतर तुमची ओबेसिटी ही जेनेटिक किंवा फॅमिलियल ओबेसिटी म्हणजे कुटुंबात असणारी स्थूलता यावरती आम्ही या निष्कर्षाप्रत आम्ही येत असतो. सर तुम्ही आता जेनेटिक आणि जे नॉर्मल ओबेसिटी आहे त्याच्याबद्दल सांगितलं, तर याच्याबद्दल थोडंसं जास्त विश्लेषण कराल का? माझ्या परिवारात जर माझे फर्स्ट डिग्री रिलेटिव्स उदाहरणार्थ आई, बाबा, माझी बहीण, माझा भाऊ किंवा माझे काका, माझी आत्या, माझी मावशी हे फर्स्ट डिग्री रिलेटिव्सपैकी कोणी स्थूल असेल तर मी स्थूल व्हायची शक्यता जास्त असते.
तर आपल्या परिवारामध्ये रक्ताच्या नात्यातले लोक जे आहेत ते जर स्थूल असतील तर आपली स्थूलता वाढायचं प्रमाण खूप जास्त आहे. तर अशा लोकांनी पहिले बघितलं पाहिजे की फॅमिलीला जेनेटिक आहे का. माझ्याकडे एक आईवडील मुलीला घेऊन आले, तिचं वजन होतं 74, वय वर्ष 10 आणि तिला हिचं वजन वाढतं आहे. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही दोघंही वजनाच्या काट्यावर उभे राहा. तर आईचं वजन होतं 110, वडिलांचं वजन होतं 125. सो हे बघायला गेलं तर आई वजन जास्त आहे, वडिलांचं वजन पण जास्त आहे, मुलीचं वजन पण जास्त आहे. ह्याला आम्ही फॅमिलियल ओबेसिटी म्हणतो, म्हणजे कौटुंबिक स्थूलता. ते कुटुंबातच आलेली आहे. त्यांना स्वतःच्या वजनाविषयी वैगुण्य नाही आहे, पण ते मुलीच्या तब्येतीसाठी दाखवायला आले. हा विरोधाभास आहे. त्यामुळे इथे ट्रीटमेंट करताना, इथे आपल्याला उपचार करताना आई, बाबा आणि ती मुलगी तिघांचाही विचार करावा लागतो. बरोबर. त्याला आपण जेनेटिक ओबेसिटी म्हणतो. खूपच छान. सरांनी खूप छान माहिती दिलेली आहे आपल्याला, जेनेटिक ओबेसिटीबद्दलचे जे डिटेल माहिती दिलेली आहेत. तर नक्कीच समजा ओबेसिटी असेल तर मग एकदा तुम्ही जेनेटिक आहे की नाही ते एकदा तपासून घेणे फार महत्त्वाचे आहे. सर, आपण बोलताना सांगितलं की थायरॉईड आणि स्थूलता याचा एक थोडा संबंध आहे, तर याबद्दल थोडंसं जास्त इलॅबोरेट सांगाल का? थायरॉईडचे 2 प्रकारचे आजार आहेत ज्यांनी वजनावरती परिणाम होऊ शकतो. एक आहे अंडर ॲक्टिव्ह थायरॉईड, ज्याला आपण हायपोथायरॉईड असं म्हणतो. हायपोथायरॉईडमध्ये आपल्या थायरॉईडच्या ग्रंथीमधून पुरेशा मात्रामध्ये थायरॉईडचा रस तयार होत नाही. त्यामुळं शरीरातलं चयापचय, जे शरीरातलं जे मेटाबॉलिझम आहे ते अतिशय स्लो गतीने होतं. अशा लोकांमध्ये स्लो गतीने किंवा धीम्या गतीने, मंद गतीने मेटाबॉलिझम होत असल्यामुळं, कारण इथून जो थायरॉईड आपल्या शरीराला आवश्यक आहे तो तयार होत नाही आहे, तर ह्यांची वजन वाढतात. परंतु या स्त्रिया किंवा हे पुरुष जेव्हा थायरॉईडची गोळी घेतात आणि त्यांची थायरॉईडची पातळी नॉर्मल येते, तरीही जर त्यांचं वजन जास्त असेल तर ते कदाचित थायरॉईडमुळे वाढलेलं नाही आहे, त्याला इतर काही कारणं आहेत. ह्याच्या अगदी उलटं आहे की हायपर थायरॉइडिझम, ज्याला आम्ही ओव्हर ॲक्टिव्ह थायरॉईड म्हणतो. ओव्हर ॲक्टिव्ह थायरॉईडमध्ये काय होतं की सुरुवातीला वजन खूप कमी होतं. ओव्हर ॲक्टिव्ह थायरॉईडमध्ये आपल्या थायरॉईडमधून प्रमाणापेक्षा जास्त मात्रामध्ये थायरॉईड निघत असल्यामुळं आपलं वजन कमी होतं आणि ज्या वेळेला डॉक्टर तुम्हाला उपचार देतात हायपर थायरॉईड किंवा ओव्हर ॲक्टिव्ह थायरॉईडच्या, त्या गोळ्यांमुळं परत वजन वाढायला सुरू होतं. तर थायरॉईडच्या आजाराबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेला आपलं थायरॉईड संतुलित मात्रामध्ये आहे आणि तरी तुमचं वजन जर जास्त असेल तर तुमचं वजन थायरॉईडमुळे वाढलेलं नाही. परंतु जर तुमच्या थायरॉईडच्या रिपोर्टमध्ये काही इम्बॅलन्स दिसत असेल किंवा थायरॉईडचा रिपोर्ट वर खाली असेल तर कदाचित तुमच्या वजनाचं कारण थायरॉईड असू शकतं. नक्कीच सर. तर मित्रांनो, आपण ही चर्चा रंगत चाललेली आहे. ही चर्चा आपण पुढे तशीच नेऊया, पण वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी. सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी दर गुरुवार आणि शुक्रवार सायंकाळी 7:30 वाजता आणि शनिवार दुपारी 1:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. गीत रांगोळी दर गुरुवार सायंकाळी 5:30 शनिवार सकाळी 11:30 आणि रविवार सायंकाळी 6:30. म्हणतात ना, आरोग्यम धनसंपदा, म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती. तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडीत समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला. पण कुठे? तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा, प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी 12 वाजता. पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण स्थूलता या विषयावरती चर्चा करत आहोत. तर सर, एक प्रश्न असा उद्भवतो की आपण स्त्रियांमध्ये युजली आता हल्लीच्या काळामध्ये PCOD किंवा PCOS याचे प्रमाण खूप जास्त बघतोय
आणि त्यामुळे कधीकधी वजन वाढतात असे कंप्लेंटसुद्धा येतात. तर याच्यामध्ये काय संबंध आहे? तसं बघायला गेलं तर PCOD आणि ओबेसिटी यामध्ये ओबेसिटी पहिले येते, जर स्थूलता पहिले येते. अच्छा. ज्या वेळेला ज्या मुलींमध्ये जर PCODच्या पूर्ण कोहर्टमध्ये आपण बघायला गेलं तर 80% मुली किंवा 80% स्त्रिया ह्या स्थूल असतात. सुरुवातीला स्थूलता येते. स्थूलता आल्यामुळं शरीरात जास्त मात्रामध्ये फॅटचं प्रमाण वाढतं. त्यामुळं शरीरात जास्त इन्सुलिनची पातळी तयार होते. खूप भूक लागायला लागते. अशा मुली खूप जास्त खातात. खाल्ल्यामुळं परत वजन वाढतं आणि मग PCODचे लक्षणं जे असतात त्याच्यामध्ये पाळी अनियमित येणे, अंगावरती केस येणे किंवा सोनोग्राफी केल्यानंतर त्यामध्ये PCOD दिसणे, इनफर्टिलिटीचा त्रास हे नंतर लक्षात येतं. जर आपल्याला असे काही सिम्पटम्स असतील आणि आपलं वजन जास्त असेल तर आपण निश्चित आपल्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे. PCODच्या सुरुवातीला तपासण्या करायला पाहिजेत. पण त्याला प्राथमिक उपाय हाच आहे की तुम्हाला स्थूलता कमी करायची आहे. स्थूलतेचं तुम्हाला वजन कमी करायचं आहे. वजन कमी झाल्यानंतर जेव्हा इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतो त्याच्यानंतर ॲटोमॅटिकली फॅट कमी झाल्यानंतर PCOD ॲटोमॅटिकली कमी होतो. किंवा अशा स्त्रियांना मूल व्हायला सहजगत्या, वजन कमी केल्यानंतर त्यांना सहजगत्या फर्टिलिटी होऊ शकते. बरोबर. सर, स्त्रियांच्या बाबतीत जर PCOD झालं तर नॉर्मल पब्लिकच्या बाबतीत विचार केला तर रक्तदाब किंवा हृदयविकार हे प्रमाण खूप जास्त आहे. तर स्थूलतेचं या दोघा आजारांसोबतचं काही संबंध आहे का? खूप घनिष्ठ संबंध आहे आणि हाच मुळामध्ये प्राणघातक आजारात जर मोडणार असेल स्थूलतेमुळं तर रक्तदाब आणि दुसरं हृदयविकार. स्थूलतेमध्ये रक्तदाबाचं प्रमाण जवळपास 80% आहे, जवळपास 80% आहे. पण एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जर स्थूल लोकांनी आपलं वजन इवन 2-2 किलो कमी केलं तर प्रत्येक 5 किलो वजन कमी केलं तर त्या 5 किलो मागे तुमचं वरचं सिस्टॉलिक आणि खालचं डायस्टॉलिक ब्लड प्रेशर 3 आणि 2नी कमी होतं. म्हणजे वजन कमी करणे ही ब्लड प्रेशरची गोळी आहे असं समजा, सोप्या भाषेत सांगायचं. अगदी तसंच हृदयविकाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर हृदयविकाराची शक्यता जी आहे ती स्थूल लोकांमध्ये 3 ते 4 पटीने अधिक आहे. जे लोक स्थूल नाहीत त्यापेक्षा 3 ते 4 पटीने अधिक आहे. आणि जर ओव्हरऑल आपण स्थूल लोकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण बघायला गेलं तर प्रत्येक 5 वर्षामध्ये ते 10% वाढत जातं. ही खूप एक गंभीर बाब आहे. त्यामुळं केवळ मधुमेहासारखे जे क्रोनिक आजार किंवा दीर्घकालीन आजार आहेत असंच नाही तर रक्तदाब आणि हृदयविकार. आणि हृदयविकारात प्रत्येक स्थूल लोकांमध्ये हृदयविकार हा जास्त प्राणघातक ठरू शकतो. पक्षाघात किंवा पॅरालिसिस हा प्राणघातक ठरू शकतो आणि हे थोडेसे स्थूलतेमुळे होणारे गंभीर परिणाम किंवा गंभीर आजार आहेत आणि याच्यासाठी स्थूलतेचं उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच सर. प्रेक्षको, आजच्या या चर्चेमध्ये या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. सुमनजी बोलत आहेत धुळ्याहून. सुमनजी नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार, बोला. मला ना माझ्या हातपायांना मुंग्या सारखं येत आहेत. म्हणजे पूर्ण बदलून ते असं जमिनीवर बी टुकते तरी पण. हातापायाला मुंग्या आहेत. बोला. हातापायाला मुंग्या येतात तुमच्या? रात्रीचं पण मला झोप नाही आहे. मी नाशिकच्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेते, रमेश पवार म्हणून. बर. अच्छा, ठीक आहे. या बाबतीमध्ये मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की स्थूलता ज्या वेळेला अतिशय जास्त प्रमाणाच्या बाहेर जाते, म्हणजे महिलांमध्ये ज्या वेळेस वजन 70-75च्या वर जातं त्यावेळेला आपल्या कमरेचे मणके पण झिजतात. त्याला आपण लंबार स्पॉन्डायलोसिस म्हणतो. बरोबर. आणि ते मणके झिजल्यानंतर तिथून ज्या नर्व्ज येतात, मज्जातंतू येतात, त्या मज्जातंतूवर दबाव पडल्यामुळं आपल्या दोन्ही पायामध्ये मुंग्या यायला सुरू होतात. हा स्थूलतेमुळे येणारा परिणाम आहे. ॲक्च्युली तसं ह्याचं निराकरण हे वजन वाढायच्या आधी करायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने आपण जसं तुम्ही मगाशी सांगितलं की स्थूलतेकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला गंभीर नाही आहे, आपण कॅज्युअली घेतो. त्यामुळं एखादा आजार झाल्यानंतर ज्यावेळेस आपण वजन कमी करायला लागतो त्यावेळेस ते अवघड होऊन जातं. स्त्रियांमध्ये मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जोपर्यंत स्त्रियांच्या पाळी नियमित आहे तोपर्यंत इस्ट्रोजन नावाचा जो रस असतो जो ओव्हरीमधून तयार होतो तो तुमच्या पोटाची चरबी काही मात्रामध्ये कमी करतो. परंतु रजोनिवृत्तीनंतर, मेनोपॉज झाल्यानंतर हा इस्ट्रोजन संपतो किंवा त्याचा अभाव निर्माण झाल्यानंतर स्त्रियांमध्ये सुद्धा पोट सुटू शकतं. आता स्त्री आणि पुरुषांमध्ये काय फरक आहे दोघांमध्ये स्थूलतेचा? तर पुरुषांच्या
ओबेसिटीला आम्ही ॲपल टाईप म्हणजे सफरचंदासारखी ओबेसिटी म्हणतो किंवा अँड्रॉइड ओबेसिटी म्हणतो, ज्याच्यामध्ये पोट जास्त सुटतं. आणि स्त्रियांची ओबेसिटी जी असते ती एखाद्या खायच्या पिअरसारखी असते, ग्रीन कलरचं जे पिअर मिळतं त्यासारखी असते, त्याला आम्ही गायनॉइड ओबेसिटी म्हणतो. त्यामुळे स्त्रियांमध्ये केवळ पोटातलं चरबी वाढते असं नाही, तर पेल्विस आपल्या कमरेभोवतीचं पण फॅट जास्त असतं. त्वचेच्या खालचं जे चरबी आहे ती स्त्रियांमध्ये जास्त असते. आणि ही चरबी कमरेच्या खालची जास्त असल्यामुळं आणि वाताचा पण त्रास असल्यामुळं, जसं सुमनताई मगाशी म्हणाले की मला पाय दुखतात किंवा जमिनीवर बसता येत नाही, तर वात आणि कमरेमधला गॅप निर्माण होणे हे स्थूलतेचे नंतर होणारे काही दुष्परिणाम आहेत. आणि त्यासाठी त्यांनी चांगल्या ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे जाऊन मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. गरज वाटलीच तर त्यांनी त्यांच्या फिजिशियनशी भेटायला पाहिजे. नक्कीच. सर, आपण स्थूलतेबद्दल बोलतोय आणि तुम्ही सर एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहात, तुम्ही मधुमेह तज्ज्ञ आहात. तर मधुमेहाचा आणि स्थूलतेचा काय संबंध आहे का? मधुमेह आणि स्थूलता हे एकदम ते एक हातात हात घालून चालणारे घनिष्ठ मित्र आहेत. जर पूर्ण भारतातले मधुमेह रुग्ण गोळा केले तर त्यापैकी 80 ते 85% मधुमेही स्थूल कॅटेगरीमध्ये मोडतात. मग त्यांचं वजनही जास्त असू शकेल किंवा त्यांना सुटलेलं पोट असेल, दोन्हीपैकी काही. मी मगाशी जसं सांगितलं की वजन कमी केल्यानंतर रक्तदाब नियंत्रणात येतो, तसं वजन कमी केलं तर मधुमेहसुद्धा बऱ्याच अंशी नियंत्रणात येतो. एक उदाहरण देतो की तुम्ही स्थूल असाल आणि तुम्ही 5 ते 10% जर वजन कमी केलं तर तुमचा मधुमेह नियंत्रणात येतो. तुम्ही 15% वजन कमी केलं तर त्या मधुमेहाचं रिव्हर्सल म्हणजे पूर्ण मधुमेह नॉर्मल होऊन जातो. आणि 20 ते 25% जर तुम्ही वजन कमी केलं तर केवळ मधुमेह नाही तर हृदयविकाराची शक्यतासुद्धा दुरापास्त होते आणि दूर जाते. त्यामुळं मधुमेही रुग्णांमध्ये आता जे औषधं आलेली आहेत, विशेष करून मी काही औषधांचा उल्लेख करेन की डापाग्लिपोझिन असेल, त्यानंतर एम्पाग्लिपोझिन असेल, ही काही औषधं आहेत ज्यांनी 4 ते 6 किलो वजन कमी होतं. हां, ह्या औषधांची काही साईड इफेक्टसुद्धा आहेत, जसं जननेंद्रियावरती खाज येणे किंवा फंगल इन्फेक्शन होणे, हे काही साईड इफेक्ट्स आहेत. त्याच पद्धतीने जगभरामध्ये मधुमेहाचे नवीन औषधं आले, त्यामध्ये जी औषधं आली त्यात लिराग्लुटाइड असेल, सेमाग्लुटाइड असेल आणि टर्झेपेटाइड असेल, हे तिन्ही औषधं जी आहेत ती वेट लॉस करतात आणि त्यामुळं त्याला सध्या खूप जास्त मागणी आहे. नक्कीच सर. प्रेक्षक हो, आपल्याला या चर्चेच्या वळणावरती एक टेलिफोन कॉल आलेला आहे. कोल्हापूरहून तानाजी कांबळे बोलत आहेत. तानाजी कांबळे सर, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो डॉक्टर, नमस्ते. नमस्कार. माझी शुगर होते की नाही, शुगर कंटिन्यूट 90 ते 145 पतोर आहे जेवल्यानंतर, तर वजन कमीच व्हायला आलंय. बरं, तुम्हाला तुम्ही जेव्हा काही अशा गोळ्या चालू आहेत ज्यांनी वजन कमी होईल असं डॉक्टरांनी सांगितलं का, हे पहिले तुम्ही तपासायला पाहिजे. तुमची शुगर नॉर्मल असेल, कंट्रोलमध्ये असूनही जर तुमचं वजन कमी होत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या फिजिशियनला भेटलं पाहिजे की अशा काही गोळ्या तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसं डापाग्लिपोझिन किंवा एम्पाग्लिपोझिन प्रकारच्या गोळ्या चालू असतील तर अशा प्रकारच्या गोळ्यामुळं 5 ते 6 किलो वजन कमी होणं अत्यंत अपेक्षित आहे. आणि दुसरा, मगाशी मी ज्या 3 इंजेक्शन्सचा उल्लेख केला त्यापैकी एक सेमाग्लुटाइड आता ओरल म्हणजे टॅबलेट फॉर्ममध्ये भारतात उपलब्ध आहे. त्या औषधांनी 10 ते 15% वजन कमी होतं. टर्झेपेटाइड जे इंजेक्शन आहे ते अद्याप भारतात उपलब्ध नाही आहे, पण त्यांनी 22 ते 24% वजन कमी होतं. म्हणजे ही जी नवीन मधुमेहाची औषधं येत आहेत, तर आमचा कल असा आहे की स्थूल लोकांमध्ये वजन कमी व्हावं, शरीरातलं फॅट किंवा चरबीचं प्रमाण कमी व्हावं, जेणेकरून त्यांचा मधुमेह पूर्ववत व्हावा किंवा त्यांना औषधांशिवाय ते लोक राहावे, ह्या त्यामागचा हेतू आहे. नक्कीच सर. सर, तुम्ही म्हणतायत की मधुमेहाच्या औषधाने स्थूलतेचं प्रमाण कमी होत चाललं आहे किंवा वजन कमी होतं, तर ज्याला मधुमेह नाही आहे तर त्या लोकांनी हे औषधं घ्यावेत की नाही घ्यावेत? मधुमेहासाठी वजन कमी करण्यासाठी अगदी सुरक्षित आणि मान्यताप्राप्त अशी कुठलीही गोळी नाही. प्रत्येक गोळीचे काही ना काही साईड इफेक्ट आहेत, काही गोळ्यांचे तर गंभीर साईड इफेक्ट आहेत. अशा काही साईड इफेक्ट कमी साईड इफेक्ट असणाऱ्या जशा ओर्लिस्टार्टसारख्या गोळ्या आहेत, त्या गोळ्या आपण कमी डोसमध्ये घेतल्या तर 1 ते 2 किलो वजन कमी होतं. लिराग्लुटाइड किंवा सेमाग्लुटाइड किंवा टर्झेपेटाइड इंजेक्शन घेतले तर 10 ते 15% किंबहुना 22 ते 24% वजन कमी होतं. परंतु त्याचे साईड इफेक्ट आहेत की वजन भूक कमी होणे, मळमळणे, उलटी आल्यासारखं वाटणे, लूज मोशन्स किंवा वारंवार शौचाला जायला लागणे, पोटात दुखणे आणि खायची अजिबात इच्छा न होणे, हे काही कॉमन त्या औषधांचे साईड इफेक्ट आहेत. जेव्हा आपण मधुमेहाचे उपचार करतो किंवा एखाद्या स्थूल माणसाचे उपचार करतो त्यावेळेला
एखादं औषध हे मधुमेह नसणाऱ्या रुग्णाला मान्यता प्राप्त आहे का हे पहिले समजून सांगितलं पाहिजे की हे मधुमेह नसणाऱ्या लोकांसाठी नाही आहे, अजून ते अप्रूव्ह झालेलं नाही. मग अशा लोकांनी काय करायला पाहिजे, अशा लोकांनी जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणायला पाहिजे. बरोबर सर. मग युजली आपण पाहतो की ग्रीन टी प्या किंवा मध किंवा गरम पाणी आणि लिंबू वगैरे लिंबूचा रस घेतात, तर याच्याने खरंच वजन कमी होणार किंवा काय फरक पडतो? प्रत्येक गोष्ट आपण मर्यादित केलं तर ते ठीक होतं. ओबेसिटीमध्ये, स्थूलतेमध्ये, विशेष करून पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही एक धरसोड प्रवृत्ती असते. धरसोड प्रवृत्ती याला आम्ही इंग्लिशमध्ये योयो फेनॉमेनॉन म्हणतो. तुम्ही करता तर सगळंच करता आणि थोड्या दिवसांनी सोडून देता तर काहीच करत नाही. हा योयो फेनॉमेनॉन जो आहे किंवा ही जी धरसोड प्रवृत्ती आहे ही तुम्हाला स्थूलता उपचारामध्ये सक्सेस किंवा यश देत नाही. मग स्थूलता उपचारामध्ये काय असलं पाहिजे की स्थूलता उपचारांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की तुमचं वजन एका रात्रीत वाढलेलं नाही आहे, तर वजन एका रात्रीत कमी होणार नाही. त्याबद्दल तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. दुसरं आहे, जगभरामध्ये एक निदर्शनास आलेलं आहे की पुरुषांचं वजन 10,000 किलो कमी करायचं असेल आपल्याला तर साधारणतः 12 महिने ते 18 महिने लागतात. आणि तेच जर स्त्रियांना कमी करायचं असेल तर त्यांना 18 महिने ते 24 महिने किंवा 27 महिने लागतात. ह्याचा अर्थ काय आहे, स्त्रियांचं वजन पुरुषांपेक्षा थोडं संथ गतीने कमी होतं आणि तेवढा संयम, तेवढा पेशन्स आपल्याला दाखवला गेला पाहिजे किंवा तेवढा असला पाहिजे. होतं काय प्रत्यक्षामध्ये की तुम्ही एखादा जिम लावता किंवा एखादा पॅकेज घेता वजन कमी करण्याचं, ते 2 ते 3 महिने करता, 3 महिन्यात तुमचं 3 ते 4 किलो वजन कमी होतं, तुम्ही सोडून देता आणि परत वजन वाढतं आणि मग तुम्ही निराश होता. तुम्हाला सांगितलंच गेलं नाही आहे की हे लॉंग टर्म ट्रीटमेंट आहे. ओबेसिटीची ट्रीटमेंट जी असते स्थूलतेची ती लॉंग टर्म आहे. त्यासाठी तुम्हाला संयम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष, काही काही स्त्रियांमध्ये 3 वर्षापर्यंत हे ट्रीटमेंट चालतं. नक्कीच. तर स्थूलतेचं जर चिकित्सा करायची असेल आणि तुम्ही त्याच्यावरती काय उपचार करत असाल तर ते नक्कीच तुम्ही 2 ते 3 वर्ष मिनिमम हे तुम्ही एक संयम बाळगलं पाहिजे आणि तुम्ही रिझल्टसाठी 3 वर्ष तरी मिनिमम थांबावं असं सरांचा आग्रह आहे. तर आपल्याला इथे एक टेलिफोन कॉल आलेला आहे. कमलेशजी बोलत आहेत चेंबूरहून. कमलेशजी नमस्कार. नमस्कार. हां बोला. कमलेशजी, तुम्ही टीव्ही संचाचा आवाज जरा कमी करा किंवा बंद करा आणि मग प्रश्न एक संघ विचारा. हो हो हो. आवाज विचारा आपला प्रश्न. नाही, मला सर ते हे विचारायचं होतं, वजन म्हणजे खूप वाढलंय माझं. हॅलो. हॅलो, बोला सर. हा, नमस्ते सर. नमस्ते, बोला. हा, ते वजन आहे ना, म्हणजे कसं जॉबला असताना आहे ना, तर ते ड्रायव्हिंग करतो ना, वजन खूप वाढलेलं आहे. त्याला काय म्हणजे उपाय, काय सोल्युशन आहे का? तुमचं वय आणि वजन किती आहे? माझं वय 35 आहे. 35 आहे वय, 35. हो, ठीक आहे. हो, आणि उंची 5.6 पर्यंत आहे, 5 फूट 9 इंच. ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. तुम्ही जो प्रश्न विचारलात कमलेशजी, हा तुमचाच नाही परंतु इन जनरल हा एक आपण ह्याला एक प्रतीक म्हणू आपण सर्वसामान्य लोकांचं, की जे लोक कामाला जातात वय मिड एज म्हणजे वयाच्या 25 पासून वयाच्या 45 पर्यंत आपण आपल्याला कामामध्ये पूर्णतः झोकून देतो. या काळामध्ये तुम्ही किती स्वतःकडे किंवा डाएटकडे लक्ष राहत नाही, कारण आपल्याला आपला जॉब, आपलं प्रमोशन, आपलं इन्क्रिमेंट फार महत्त्वाचं असतं. तो एक स्ट्रेस असतो आणि लक्षात घ्या, स्ट्रेस हा पण आपलं वजन वाढवण्यासाठी तेवढाच कारणीभूत आहे, कारण स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामधले काही हार्मोन्सची पातळी वाढते, जेणेकरून आपला खाण्यावरती कंट्रोल राहत नाही. विशेषतः अवेळी खाणे, अयोग्य खाणे आणि खाण्याच्या वेळा पुढे ढकलणे किंवा टाळणे, या 3 कारणं त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळं मी आता आहार आणि व्यायामाविषयी सांगेन ते तुम्ही ऐकायला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी याबद्दल कन्सल्ट करायला पाहिजे. नक्कीच सर. मित्रांनो, चर्चा आपली रंगत चालली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
चित्रगीत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता, शनिवारी सायंकाळी 6:30 रविवारी सकाळी 8 वाजता आणि रात्री 8 वाजता. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. अनवट स्वाद, लोकल ते ग्लोबल, चविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा, सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक. हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. मनाला घाली साध, कशी कोठुनी चव सापडे, ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. येता पिकाले बहर, शिवार झालं हरभर, येता मातीचा हा गंध, मनी आनंद लहर. आनंदाची लहर मनात फुलवणारी, माते समान असणारी ही काळी आई. या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसांचं, आपल्या मातीतलं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता, फक्त सह्याद्री वाहिनीवर. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत स्थूलता आणि त्या संबंधित होणारे आजार याबद्दलसुद्धा. तर आपण सरांशी चर्चा करत असताना सरांनी आपल्याला खूप सारे आजारांचे नावं सांगितली. त्यापैकी एक नाव होतं फॅटी लिव्हर. तर सर, फॅटी लिव्हर हे किती सिरियस आहे आणि हे काय आहे नेमकं? आपल्या पोटामध्ये आपण जेव्हा जास्त मात्रामध्ये फॅट पदार्थाचं सेवन करतो, चरबीचं सेवन करतो, तेव्हा चरबी आपल्या पोटामध्ये आतड्यांच्या बाजूला जमा होते आणि त्यातली एक्स्ट्रा राहिलेली चरबी जी आहे, जे लिव्हर पचवत नाही, ते लिव्हरमध्येच जाऊन जमा होते आणि ती लिव्हरच्या पेशींना खाऊन टाकते. ह्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो. सर्वसाधारणरित्या डॉक्टरांकडे गेला आणि फॅटी लिव्हर काही नाही, फॅटी लिव्हर आहे, पण त्याला काही उपाययोजना करत नाहीत. पण मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की फॅटी लिव्हर असणाऱ्या रुग्णांमध्ये 15 ते 20% रुग्णांना सिरोसिसचा त्रास होऊ शकतो. जसं दारू पिल्यामुळं लिव्हर खराब होतं, तसं केवळ फॅटी लिव्हरमुळे लिव्हर खराब होतं. आणि या सिरोसिसमध्ये जवळपास 1 लाखामागे 40 रुग्णांना हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा म्हणजे यकृताचा कर्करोग होतो. बापरे. तर ही थोडीशी गंभीर बाब आहे. कधीही काही कारणासाठी जर तुम्ही तुमचे चेकअप करत असाल आणि तुमचा फॅटी लिव्हरचा असा रिपोर्ट आला, तर तुम्ही निश्चितपणे त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे, तुमच्या डॉक्टरांशी सल्ला करायला पाहिजे. नक्कीच सर. सर, तुम्ही चर्चेमध्ये सांगताना बोलले की अल्कोहोलिझम याबद्दल आपले एक तुम्ही सांगितलं. तर माझा प्रश्न असा आहे की जे पार्टी करणारे आजची जी पिढी आहे, जे खूप रात्रीपर्यंत जागे राहतात, पार्टी करतात, दारू आणि मांसाहार किंवा जे काही सध्याचे जे खाद्यपदार्थ जे खात आहेत, तर त्याच्यामुळे ओबेसिटी किती जास्त प्रमाणात वाढत चालली आहे किंवा त्याचा काय संबंध आहे? हेच मूळ कारण आहे मधुमेहाचं. मद्यपान एका प्रमाणापर्यंत रिकमेंड केले गेलेलं आहे. त्या प्रमाणाच्या पलीकडे जेव्हा तुम्ही मद्यपान करता त्यावेळेला तो जो एक्स्ट्रा फॅट आहे, शेवटी ड्रिंक्स म्हणजे अल्कोहोल म्हणजे काय एक प्रकारचं फॅट आहे, तेही लिव्हरला डॅमेज करणार आहे. बरोबर. दुसरं आहे, अवेळी खाल्ल्याने आपण या तर प्रमाणापेक्षा जास्त खातो किंवा कमी खातो, आणि जेव्हा आपण ड्रिंक्स घेतो आणि जास्त मात्रामध्ये खातो त्यावेळेला त्या दिवशी पुरतं आपण प्रमाणापेक्षा जास्त मात्रामध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅटचं सेवन करतो, जे शरीर पचवत नाही. बरोबर. ते शरीरात तसंच राहतं. आणि हे जर वारंवार होत असेल तर अशा लोकांना स्थूलतेचा धोका पुढे चालून वाढतो. अशा लोकांमध्ये मी सांगितलेले सगळे आजारांची लक्षणं नंतर दिसू लागतात. बरोबर. नक्कीच. प्रेक्षक हो, सरांनी आपल्याला स्थूलतेचे कोणकोणते कारण आहे, त्याच्यासोबतचे होणारे कोणकोणते आजार आहे याबद्दल भरपूर माहिती सांगितली आहे. उपचार काय आहेत ते पण जाणून घेऊया सरांकडून. सर, स्थूलतेचे उपचार करताना काय विचार करता तुम्ही? फार सगळ्यात, आणि मला वाटतं या कार्यक्रमातला मूळ मुद्द्याकडे येऊया आपण की स्थूलतेचे उपचार करताना सगळ्यात पहिले तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. काही मागच्या सगळ्या घटना विसरून जा की मी प्रयत्न केले होते, वजन 2 किलो कमी केलं होतं, परत 2 किलो वाढलं, हरकत नाही. आजपासून नव्याने सुरू करा. जानेवारी मंथ आहे, आपण जानेवारी टू डिसेंबर आणि पुढच्या वर्षीचा जानेवारी टू डिसेंबरचा आपण ध्येय ठेवूया. 1 ते 2 वर्षामध्ये आपल्याला आपण ठरवूया की आपल्याला 7 ते 8 किलो किंवा 10 किलो वजन कमी करायचं आहे. नंबर 1. नंबर 2, असं विचार करा की तुम्ही प्रत्येक 1 किलो वजन कमी करताय, ते वजन तुमच्या दुश्मनाकडे जाऊन त्याचं वाढतंय. ज्या वेळेला तुम्ही असा विचार करताय की माझं 1 किलो कमी होतंय आणि त्याचं वाढतंय, त्यावेळेला कदाचित तो परिणामसुद्धा
तेवढा सकारात्मक होऊ शकतो आणि तुमचं वजन कमी होऊ शकतं. दुसरा भाग. तिसरा, ज्या केवळ त्यामध्ये डाएट करणे किंवा व्यायाम नाही आहे, तर त्यामध्ये यम, नियम आणि संयम हे तिन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं आपण आहाराविषयी पहिले बोलणार आहोत, त्यानंतर व्यायामाविषयी बोलणार आहोत आणि नंतर जीवनशैलीतला फरक. तर पहिले तर मी जीवनशैलीतल्या फरकाविषयी सांगतो की वजन कमी करायचं आहे तर तुम्ही ठरवा की तुम्हाला का वजन कमी करायचं आहे. तुम्हाला बारीक दिसायचं आहे, तुम्हाला आजारांपासून दूर जायचं आहे, तुम्हाला तुमच्या कपाटातले जुने कपडे परत यायला पाहिजेत असं वाटतं, किंवा तुम्हाला एखाद्या लग्नात किंवा समारंभात तुम्हाला बारीक दिसावं असं वाटतं. तुमचं कारणं तुम्ही लिहून काढा की तुम्हाला का बारीक व्हायचं आहे आणि नंतर त्या तुमच्या उद्देशाकडे तुम्ही वाटचाल करा. आणि मी सांगितलं तसं हा जो टार्गेट आहे की आठवड्याला अर्धा किलोपेक्षा जास्त वजन कमी करण्याचं घाई करू नका. इवन 300 ते 400 ग्रॅम जरी आठवड्याला कमी झालं तरीही चालेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपले पहिले 7 ते 8 दिवस आपण काय खात आहोत ते डायरीमध्ये लिहून काढा आणि ते रात्री झोपायच्या आधी वाचा. हे फार महत्त्वाचं आहे. आपण काय खाल्लं सकाळपासून आणि काय सकाळपासून आपण प्यालेलो आहोत आणि काय खाल्लेलो आहोत ते डायरीत लिहिणे आणि ते वाचणे, ह्याला जर्नलिझम म्हणतात. 7 दिवसाचा पॅटर्न तुम्हाला लक्षात येईल की तुमचं चुकतंय कुठे. नंतरची गोष्ट आहे, ॲक्च्युली जेव्हा आपण जेवायला बसता त्यावेळेला तुमच्या प्लेटची साईज कमी करा. तुम्ही मोठी प्लेट घेत असाल तर त्याला छोटी करा आणि त्या प्लेटमधला 2/3 हिस्सा, मी परत सांगतो, त्या प्लेटमधला 2/3 हिस्सा हा हिरव्या भाज्या, डाळी, कोशिंबीर आणि कडधान्य ह्यांनी भरलेला असला पाहिजे. आणि उरलेल्या भागामध्ये मग तुम्ही चपाती किंवा भाकरी आणि अत्यल्प मात्रामध्ये भात, अगदी अत्यल्प मात्रामध्ये भाताचं सेवन करा. तुम्ही जेव्हा तुमच्या थाळीचं पोर्शन कमी करता ऑटोमॅटिकली आपलं मेंदू, बघा, भूक आणि ब्रेन हे 2 एकमेकाशी घनिष्ठ संबंध असलेले भाग आहेत. आपण जेव्हा जेवण चालू करतो तेव्हा बरोबर 12व्या ते 15व्या मिनिटाला मेंदू पहिला सिग्नल देतो की आता तुमचं पोट भरलेलं आहे. आपण जर त्या सिग्नलकडे दुर्लक्ष केलं तर आपण कंटिन्यूली खात राहतो आणि इतकं खातो की आपल्याला अजीर्ण होतं. आणि मग म्हणलं आहे, अजीर्णे भोजनम विषम. मग ते एक्स्ट्रा जे खात आहे ते शरीरात जमा होतं. त्यामुळं आपला मेंदू काय सांगतो त्याकडे लक्ष ठेवा. चौथं, जेव्हा तुम्हाला भूक नसते त्यावेळेला विनाकारण किचनकडे जाऊ नका किंवा कुठल्याही खाण्याच्या पदार्थाकडे जाऊ नका. नंतरचा घटक आहे, तुम्हाला भूक लागली एखाद्या वेळेला तर सुरुवातीला 10-15 मिनटं पाणी प्या आणि बघा की पाणी पिल्यानंतर पोट भरलं आहे की नाही. लगेच आपण काही खायला पाहिजे असं नाही आहे. आणि नंतर जेव्हा तुम्हाला भूक लागते त्यावेळेला शक्यतो फ्रीजमध्ये काही रेडी टू ईट पदार्थ असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्या खाण्याचा मोह टाळा. ह्याला आपण संयम म्हणतो. हे तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं आहे. घरी तुम्ही तासनतास जर बसून फोनवर बोलत असाल तर तुम्ही फोनवर बोलताना चाला. त्यानंतर प्रत्येक 10 ते 20 मिनिटांनी, 20 ते 30 मिनिटांनी आपण धरूया की एका जागेहून उठून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. एका ऑफिसमध्ये मी एक भाषण दिलं होतं स्थूलतेवरती. 30 लोकांचा स्टाफ होता आणि त्या स्टाफला मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही तुमची कामं करा, तुम्ही ऑफिस बॉयला किंवा शिपायाला सांगू नका. 3 महिन्यांनी मला एकदम सकारात्मक बदल दिसला त्या ऑफिसमध्ये, पण लक्षात आलं की त्या शिपायाचं वजन वाढलं कारण त्याला कोणीच काम सांगत नाही. असंही होतं. त्यामुळे प्रत्येकाने आपापली कामं जेवढी शक्य आहेत ती आपल्या पद्धतीने करा आणि त्याच्यासाठी इतरांना जे टाळताय, जिने चढायचं आहे जरूर लिफ्टचा वापर न करता तुम्ही जिने चढू शकता. हे काही आपल्या सवयीतले बदल आपल्याला करणे अत्यंत आवश्यक आहे. हा झाला दृष्टिकोनातला फरक. आता मी येईन आहारामध्ये 4 घटक पूर्ण कमी करा. कमी करा म्हणजे गोड खाणं. आता साखर असेल, गूळ असेल, मध. सर, तुम्ही विचारलं मला की मधाचा काय परिणाम आहे का. भारतात एक स्टडी डॉक्टर व्ही मोहननी पब्लिश केली की भारतात मधाचे जेवढे ब्रँड मिळतात त्यापैकी 98% ब्रँड हे साखरेने फोर्टिफाईड झालेले आहेत. म्हणजे त्यात साखर ॲड आहे, साखर घातलेली आहे मधामध्ये. ते मध ॲक्च्युली मध प्लस साखर आहे ते. त्यामुळं मधाचा काही त्याच्यामध्ये रोल नाही आहे. तर गोड पदार्थ कमी करा किंवा वर्ज्य करा. दुसरं असतं स्टार्चयुक्त पदार्थ. स्टार्चयुक्त पदार्थात काय येतं, जे फर्मंटेड आहेत, भात आहे, बटाटा आहे किंवा तांदळापासून बनणारे पदार्थ आहेत जसं इडली आहे, डोसा आहे, ह्याचं सेवन कमी करा. किंवा तांदळाची घावणे आहेत, तांदळाची आंबोळी आहेत. तिसरं आहे मैदा. मैदा हा माणसाचा मूळ शत्रू आहे की मैदा हा 40 वर्षापूर्वी नव्हतं. 1960-70 साली आला, मैद्याचं प्रमाण सुरू झालं. मैदा गव्हाच्या पिठापेक्षा स्वस्त मिळतो, परंतु सगळे जंक फूड्स मैद्यापासून बनतात. जंक फूडची मी परत नाव घ्यायची आवश्यकता नाही. आणि चौथं आहे खाण्यातलं तेलाचं प्रमाण कमी करा. म्हणजे तेल, तूप, नारळ असेल, शेंगदाणे असतील किंवा बटर, चीज आहे, ह्याचं प्रमाण पूर्ण वर्ज्य करा. पण तेल किती खायला पाहिजे, 300 मिलीलिटर प्रति माणशी प्रति महिना. हे तेलासाठी पुरेसं प्रमाण आहे. बरोबर. हा आहारात. आता शेवटी मी व्यायामावर बोलतो सर. हां, बोला सर. व्यायामामध्ये आपल्याला वेट लॉस जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला वजन कमी करायचं आहे आणि आठवड्याला 300 ते 400 ग्राम वजन कमी करायचं आहे, तर
ICMRने सांगितलेल्या कॅटेगरीमध्ये 3 कॅटेगरी येतात. एक, तुम्ही दिवसाला 3 किलोमीटर चालत असाल आणि तुमचे हृदयाचे ठोके ते काम करताना वाढत नसतील तर तुम्ही सेडेंटरी आहात, तुम्ही आरामदायी जीवन जगत आहात. तुम्ही जर 3 ते 6 किलोमीटर चालताय आणि क्वचित प्रसंगी दिवसातून 1 ते 2 वेळा तुमची नाडी वेगाने जाते किंवा तुम्हाला घाम येतो किंवा श्रम लागतात तर तुम्ही मध्यम कॅटेगरीत येतात, तरीही तुम्ही वेट लॉस होऊ शकत नाही. तिसरी कॅटेगरी जी आहे ती ICMRच्या गाईडलाईननुसार कमीत कमी 7 किलोमीटरपेक्षा जास्त चाललं पाहिजे. आणि जर पावलांच्या बाबतीत बोलाल, जे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काउंट करू शकता, तर 15,000 पावलं तरी कमीत कमी दिवसाला जायला पाहिजे. तुम्ही जर 8,000 आणि 10,000 चालताय आणि वजन कमी होण्याची वाट बघताय आणि ते होत नसेल तर कदाचित तुमचे प्रयत्न कमी पडत आहेत किंवा डिस्टन्स कमी पडत आहेत, ते डिस्टन्स तुम्ही वाढवलं पाहिजे. इतर व्यायाम कुठले अलाउड आहेत त्यामध्ये सायकलिंग आहे, सायकल चालवणे, पोहायला जाणे, दोरीवरच्या उड्या मारणे, जिने चढ उतार करणे, धावणे आणि भरभर चालणे हे व्यायाम खूप चांगले आहेत. जिम लावल्यानंतर कित्येक पेशंट जिममध्ये जातात आणि आल्यानंतर वजन वाढून येतात, कारण ॲनएरोबिक एक्झरसाइजेस आर नॉट रिकमेंडेड फॉर वेट लॉस. योगाचं फार महत्त्व आहे. योगाचे प्रत्येक आसनं व्यायाम तुम्ही करू शकता, त्यामुळे शरीराची लवचिकता वाढते. हे झालं व्यायामाविषयी. नक्कीच सर. प्रेक्षको, वर्ष सुरुवात झालेलं आहे. आपण न्यू इयर रेझोल्युशन घेतलेले आहेत. न्यू इयर रेझोल्युशनमध्ये कित्येक लोकांनी वजन कमी करण्याचा निर्धारसुद्धा केलेला असेल. काहींचे निर्धार सध्या ब्रेक पण झालेले असतील. तर माझा सर तुम्हाला एक प्रश्न आहे की या सर्वांमध्ये मानसिक समुपदेशन किती महत्त्वाचं आहे? प्रत्येक रुग्ण ज्यावेळेस तुम्हाला वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांकडे येतो त्यावेळेस सगळ्यात पहिले बघायला पाहिजे पेशंटला स्ट्रेस किंवा डिप्रेशन आहे का. पेशंटला स्ट्रेस आणि डिप्रेशन असेल तर मुळात त्याचा इलाज पहिले करायला पाहिजे. यामध्ये सकारात्मक मानसिकता ही फार महत्त्वाची आहे. मी मगाशी सांगितलं तसं पॉझिटिव्ह विचार करा. मी प्रत्येक 100 ग्रॅम वजन कमी झालं असेल किंवा 300 झालं किंवा 400 ग्राम कमी झालं तरी आपण आपली पाठ थोपटायची, आपल्या नवऱ्यानी किंवा आपल्या पत्नीनी आपलं कौतुक करावं अशी अपेक्षा करू नका. सो प्रत्येक तुम्ही केलेल्या मेहनतीचं यश तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही स्वतःचं कौतुक करा आणि यामध्ये स्वतःवरती प्रेम करायला शिका. हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये वर्षानुवर्ष सातत्य पाहिजे. हे एक फार महत्त्वाचं आहे या बाबतीत. नक्कीच सर. सरते शेवटी तुम्ही स्थूलता आणि त्यावरच्या उपचारांबद्दल काय संदेश द्याल आमच्या प्रेक्षकांना? स्थूलता एक अजगरासारखा विळखा झालेला आहे, ज्यामध्ये खूप साऱ्या आजारांना तो घेऊन येतो आहे. हे एक लक्षात घ्यायला पाहिजे आणि भारतासाठी ही खूप गंभीर बाब आहे आणि त्यावरती होणारा खर्च हा आपल्याला परवडणारा नाही. स्थूलता हे आजाराचं मूळ आहे. तो आजार समजा आणि त्याच्यावरती उपाय करण्याचा प्रयत्न करा. स्थूलतेमुळं आपण आपल्या पुढच्या पिढी, आपण जर वजनदार आहोत, आपलं वजन कमी करायचंच आहे, पण आपल्या नंतरच्या पिढीमध्ये पण जर वजन वाढलं असेल तर त्यावरती आपल्या मुलांकडे काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मुलांमध्ये जर स्थूलता असेल तर त्यावरती तात्काळ आणि लवकरात लवकर उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे योग्य आहार, योग्य व्यायाम आणि जीवनात ठेवणारी सकारात्मकता, सातत्य. हे 4 गोष्टी ओबेसिटी मॅनेजमेंटसाठी फार महत्त्वाच्या आहेत. आणि सगळ्यात शेवटचं आहे माइंडफुल इटिंग. तुम्ही काय खाताय ते तुम्ही प्रत्येक वेळेला विचार करा की मी आज कार्बोहायड्रेट जास्त खाल्लंय की मी फॅट जास्त खाल्लंय की मी आज जंक फूड जास्त खाल्ले. माइंडफुल इटिंग. आणि जेव्हा तुम्ही खाता आणि प्रत्येक वेळा खाताना विचार करता त्यावेळेला आपल्याला कळतं की आपण चुकीच्या गोष्टीच्या आहारी गेलेलो आहोत आणि हे आपण नाही खायला पाहिजे. आपोआप आपलं वजन लवकर गतीने कमी व्हायला सुरू होतं. नक्कीच सर. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्यांच्या मुलाचे मार्गदर्शन केले. या सर्वांबद्दल मी तुमचे प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. प्रेक्षको, वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. मेरे एक टीचर थे वेलजी भाई चौधरी करके, वो मेरे प्रति बहुत वो रखते थे